तर आपल्या रुमालाचा पार्ट होता, तो पिंक कलरचा जो पार्ट होता तो आपण कंप्लीट केला आहे. तुम्ही बघू शकता. जसे आपण राऊंड 1, 2 आणि 3 केले होते, तसेच आपण बाकीचे जे राऊंड्स होते ते पण आपण तसेच कंटिन्यू केले आहे. पॅटर्न अगदी सोपा आहे. फक्त आपण जे DC आपण बनवणार आहोत ते बनवताना आपण त्या मापाचा अंदाज आपल्याला ठेवायचा आहे. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप आपण पुन्हा एकदा त्या ऑफ व्हाईट कलरचा वापर करणार आहोत. ऑफ व्हाईट कलरचा वापर करताना आपल्याला ज्या आपण स्टेप्स मागे फॉलो केल्या त्या स्टेप आपल्याला परत एकदा फॉलो करायच्या आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला रुमाल बनवताना असा प्रॉब्लेम येतो की आपला रुमाल एकतर गोळा होतो किंवा त्याची जी साईज असते ती साईज DC आणि कमी झाल्यामुळे किंवा एखादी आपली चेन चुकल्यामुळे आपला जो रुमाल आहे तो रुमाल पूर्णपणे बिघडून जातो. अशावेळी आपण आपल्या रुमालाला आपण नेक्स्ट राऊंडमध्ये ते ॲडजस्ट करून घेऊ शकतो. एखादी चेन मागे पुढे केल्यास आपला रुमाल हा व्यवस्थित पुन्हा एकदा बनू शकतो. तर मी ऑफ व्हाईट कलरने पुन्हा एकदा रुमाल बनवायला चालू करत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. त्याचप्रमाणे सखी नॉट्स या पेजला नक्की फॉलो करा. आपण या रुमालाच्या सेम आपण ज्या मागे ऑफ व्हाईट, पिंक या ज्या स्टेप फॉलो केल्या आहेत, DCची एक त्याच्यानंतर सेकंड DCची गॅप आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पफ ही स्टेप आपण पुन्हा एकदा फॉलो करणार आहोत. तर पुढच्या पार्टमध्ये आपण काय बनवतो आहे हे बघायला आमच्यासोबत नक्की